हे आपलं बालभारतीचं पुस्तक. तुम्हाला आठवत असेल की या पुस्तकात असतं आपलं राष्ट्रगीत, रवींद्रनाथ टागोरांचं जनगणमन. याच्या पहिल्याच ओळीत एक शब्द आहे आणि तो खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे. पण असं का? भारत भाग्य विधाता या शब्दात असं काय आहे की त्या शब्दावरून आजही वाद निर्माण होतात. त्या जॉर्ज पंचमची रवींद्रनाथ टागोर स्तुती करतायत आणि काय सांगतायत, जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता, तुम्ही भारताचे भाग्य विधाता आहात. हे आहेत महंत रामगिरी महाराज, सरला भेटचे मठाधिपती. जानेवारी 2025 मध्ये त्यांनी असं क्लेम केलं की रवींद्रनाथ टागोरांनी आपलं राष्ट्रगीत ब्रिटिश राजा जॉर्ज पंचम याच्यासाठी लिहिलं होतं. आता हा जॉर्ज पंचम कोण? आता या क्लेम मध्ये काही फॅक्ट आहे का हे आपल्याला नंतर समजेलच, पण हे समजून घेणं महत्वाचं आहे की राष्ट्रगीत हे ब्रिटिशांसाठी लिहिलं आहे असा क्लेम करणारे हे महाराज पहिले व्यक्ती नाहीये. याआधी बऱ्याच लोकांनी जनगणमनवर आक्षेप घेतला होता. त्यातले एक होते राजस्थानचे गव्हर्नर कल्याण सिंग. 2015 साली कल्याण सिंग यांनी राष्ट्रगीतातल्या अधिनायक या शब्दावर आक्षेप घेतला होता. राष्ट्रगीतातून अधिनायक काढून टाकावं असं त्यांचं मत होतं. त्यांच्या मते अधिनायक हे इंग्लंडच्या राजाला संबोधून लिहिलं गेलं होतं. अशा मताच्या बऱ्याच व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. एक गाना गाते हैं हम, जनगण मन अधिनायक जय, ये अंग्रेजों के लिए गाया था हमने. यावर चक्क पुलंनी सुद्धा भाष्य केलंय. एकंदरीत सांगायचा मुद्दा काय तर राष्ट्रगीताची कॉन्ट्रोवर्सी एका चक्रासारखी आहे. एक ठराविक पब्लिक फिगर राष्ट्रगीत ब्रिटिशांसाठी लिहिलं आहे असा क्लेम करते, त्याच्यावर चर्चा होते, मत एक्सचेंज होतात आणि मग लोक काही वेळाने त्या कॉन्ट्रोवर्सीला विसरतात. मग काही वर्षांनी पुन्हा कोणीतरी राष्ट्रगीत ब्रिटिशांसाठी लिहिलंय असं सांगतं अँड द सायकल कंटिन्यू. कॉन्ट्रोवर्सीचं हेच सायकल तोडायला खरं काय आहे सगळ्यांना कळायला हवं, म्हणूनच जाणून घेऊया भारताच्या राष्ट्रगीतामागचं ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ. मी आधी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रगीताची ही कॉन्ट्रोवर्सी काही नवीन नाहीये. इनफॅक्ट हा वाद तेव्हापासूनचा आहे जेव्हा राष्ट्रगीत लिहिलं गेलं होतं. वर्ष 1911. रवींद्रनाथ टागोर एक गीत लिहितात. त्याचं नाव भारतो भाग्यो विधाता. 27 डिसेंबर 1911 इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये पहिल्यांदा ते गीत गायलं जातं आणि 1950 मध्ये याच गाण्याचं पहिलं कडवं बनतं जनगणमन, भारताचं राष्ट्रगीत. बट वेट, आपण बरेच पुढे गेलोय, जरा मागे येऊया. सो टागोर ज्या वर्षी हे गीत लिहितात त्याच वर्षी योगायोगाने इंग्लंडचा राजा किंग जॉर्ज V आणि त्याची बायको क्वीन मेरी भारतात येतात. 11 डिसेंबर 1911 त्यांचा दिल्ली दरबार भरतो. रवींद्रनाथ टागोरांच्या आयुष्यावर सखोल अभ्यास असणाऱ्या प्राध्यापिका स्वाती गांगुली यांच्या मते या दिल्ली दरबारादरम्यान जनगणमन गायल्याचं कोणतेही रेकॉर्डिंग नाहीये किंवा संग्रहित पुरावा सुद्धा नाहीये. आता आपण पुन्हा एकदा रामगिरी महाराजांचं स्टेटमेंट ऐकूया. 1911 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायलं. 1911 मध्ये देश स्वतंत्र नव्हता. रवींद्रनाथ टागोरांनी कलकत्त्याला गायलं. कोणासमोर गायलंय? जॉर्ज पंचम समोर गायलं. हा जॉर्ज पंचम कोण होता? हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता, जो भारतावर अन्याय करीत होता, अत्याचार करीत होता. त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे. ऐकलं? पण दुर्दैवाने इतिहास सांगतो की हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि याचा मोठा पुरावा आहे तेव्हा घडलेल्या काँग्रेस अधिवेशनाचा रिपोर्ट. हा रिपोर्ट आपल्याला तेव्हा नेमकं काय झालं हे सांगतो. तर या अधिवेशनाचा काळ होता 26 ते 28 डिसेंबर 1911. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वंदे मातरम गायलं गेलं. दुसऱ्या दिवसाचं कामकाज रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या देशभक्तीपर गीताने झालं आणि त्यानंतर किंग जॉर्ज आणि क्वीन मेरी यांच्यासाठी लिहिलेलं स्वागत गीत गायलं गेलं. आता ही एवढी मोठी घटना त्यावेळची प्रेस कव्हर करणारच होती. द स्टेट्समॅन, द इंग्लिशमॅन या अँग्लो इंडियन इंग्लिश न्यूजपेपर्सनी ही घटना कव्हर केली, पण त्यांच्याकडून अनावधानाने म्हणूया चूक झाली. दुसऱ्या दिवशी गायला गेलेल्या 2 गाण्यांमध्ये पत्रकारांना कन्फ्युजन झालं असावं आणि जनगणमन हेच राजा राणीसाठी गायलंय असं सगळीकडे पसरलं. हे त्या काळच्या फेक न्यूजचं उदाहरण आपण म्हणू शकतो. या उलट अमृत बाजार, बेंगाली या देशी वृत्तपत्रांनी वेगळं रिपोर्टिंग केलं. बंगाली या न्यूजपेपरमध्ये अशी बातमी आली की रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या देशभक्तीपर गाण्यानंतर बंगाली मुलामुलींनी राजा राणीला अभिवादन करणारं हिंदी भाषेतलं पद गायलं. मग तेव्हाच्या भारतीय वृत्तपत्रांमधून स्पष्टपणे समजतं की जनगणमन हे देशभक्तीपर गीत होतं आणि राजा राणीसाठी गायलेलं गाणं वेगळं होतं. टागोर यांनी स्वतः 1937 मध्ये आपले मित्र PL सेन यांना एक पत्र लिहिलं होतं ज्यात त्यांनी या पूर्ण गोष्टीवर स्पष्टीकरण दिलंय. जॉर्ज पंचमच्या सेवेत असलेल्या माझ्या एका मित्राने मी सम्राटाच्या स्तुतीसाठी गीत लिहावे अशी विनंती केली होती.
परंतु मी ज्या गीताची रचना केली आहे त्या गीताचा अर्थ फक्त देवच भारताच्या नशिबाचा निर्माता आहे असाच आहे. भारताच्या नशिबाचा निर्माता पंचम जॉर्ज किंवा कोणताही जॉर्ज नाही, तर भारतीयांच्या हृदयात विराजमान असलेली एक दिव्य शक्ती आहे. सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर टागोर स्पष्टपणे म्हणतात की जनगण मन हे कोणत्याही व्यक्तीच्या श्रेष्ठतेचं गुणगान करत नाही. भारत भाग्य विधाता हा शब्द एका सर्वव्यापी शक्तीचं प्रतीक आहे, जो कोणत्याही व्यक्तीच्या पलीकडचा आहे. आता येऊया एका इंटरेस्टिंग पुराव्याकडे. आतापर्यंत दाखवलेले प्रूफ तुम्हाला पटले नसतील तर आता जो दाखला दाखवणार आहे तो नक्की पटेल. कारण जनगण मन आणि जॉर्ज द फिफ्थचं कनेक्शन नाकारलं होतं एका सुप्रसिद्ध मराठी लेखकाने, आणि ते मराठी लेखक होते नन अदर दॅन पु ल देशपांडे. हो, यावर चक्क पुलंनी सुद्धा भाष्य केलंय. 1980च्या दरम्यान अशी चुकीची माहिती सर्वत्र फिरत होती, तेव्हा महाराष्ट्र टाइम्सच्या आपल्या लेखामध्ये पु ल देशपांडेंनी या पूर्ण प्रकरणावर संदर्भासहित स्पष्टीकरण दिलंय. आता एक सरकारी दाखला सुद्धा पाहू जो या कॉन्ट्रोवर्सीमध्ये काही दम नाहीये हे आपल्याला सांगतो. मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंगच्या आर नॅशनल सॉंग्स या पुस्तकातला हा भाग पहा. टागोर यांनी आपलं राष्ट्रगीत कुठल्याही राजाला संबोधन लिहिलं नाहीये असं यात क्लॅरिफाय केलंय. पण हे सगळे झाले डॉक्युमेंटेड प्रूफ. जर आपण लॉजिकली विचार करूया, जर इंग्लंडच्या राजाच्या स्तुतीमध्ये टागोरांनी ते गाणं रचलं असतं तर जालियनवाला हत्याकांडानंतर त्याच राजाने दिलेली सर ही पदवी त्यांनी परत केली असती का? पण तरीही हा वाद संपत का नाहीये? उत्तर एकच आहे, पॉलिटिक्स. जनगण मनसोबत वंदे मातरम हे अजून एक लोकप्रिय देशभक्तीपर गीत होतं. त्याचा मोठ्या पातळीवर स्वीकार केला गेला. पण वंदे मातरमच्या काही समर्थकांनी जनगण मनकडे संशयाने पाहिलं, त्यामुळेच या वादाला खतपाणी मिळालं. यावरून हेच समजतं की कोणतीही माहिती इतिहास म्हणून जरी सांगितली असेल तरी ती व्हेरीफाय केल्याशिवाय खरी समजायची नाही. आणि जोपर्यंत प्रश्न राहिला आपल्या राष्ट्रगीताचा, कुणी कितीही चुकीचा अर्थ लावला तरी ते गीत आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहणार आहे यात शंका नाही. चला तर या व्हिडिओच्या निमित्ताने एकदाचा या कॉन्ट्रोवर्सीला पूर्णविराम लावूया. आणि पुढच्या वेळी जर कुणी तुम्हाला म्हटलं की जनगण मन ब्रिटिशांसाठी लिहिला आहे, त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा.